नमस्कार, टॉप दीपाली चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्राय भात। तर फ्राय भात बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे। एक फुलपात्र भरून तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून त्याचा साधा भात बनवून घेतलेला आहे। उपसा भात बनवलेला आहे। त्यानंतर थंड होऊन द्यायचा आहे। त्यानंतर मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये एक उकळी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एक हिरवी मिरची कापून घ्यायची आहे बारीक, आणि 5 ते 6 लसणाची पाकळी बारीक कापून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, सगळं व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। अद्रक बारीक किसून घ्यायचा आहे। थोडासा छोटा तुकडा, एकदम छोटा तुकडा असा बारीक किसून घ्यायचा आहे। हे सर्व व्यवस्थितपणे परतून द्यायचं। याला थोडासा लाल रंग येऊन द्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण जो साधा भात बनवलेला आहे तो थंड करून झालेला आहे, तो आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर आवडीनुसार तुम्ही टोमॅटो ही यूज करू शकता। यामध्ये मी साधा भात बनवून घेतलेला आहे थंड करून। व्यवस्थितपणे एकजीव करायचा आहे। यामध्ये आपण हळद, अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत। एकत्र करून घ्यायचे आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। चवीनुसार, किंवा तुम्हाला पाहिजे हवी असेल तर थोडंसं लाल तिखटही यूज करायचं आहे। एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखटही घेतलेला आहे। व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। लसूण एकदम लाल करून घ्यायचा आहे, लालपणे खरपूस बनवायचा आहे। कढीपत्ताही व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार टाटा नमक ऍड करणार आहोत। अर्धा चमचा टाटा नमक यूज करणार आहोत, किंवा चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचं आहे याला। तर साधा भात बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगत आहे। एक फुलपात्र भरून तांदूळ घ्यायचा आहे स्वच्छ धुवून। तो पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे। त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे। आपल्याला भात शिजला पाहिजे इतकं पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं घी, 1 चमचा घी किंवा 1 थेंब घी टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण स्वच्छ तांदूळ धुवून टाकणार आहोत। नंतर त्याचा आपण उपसा भात बनवून घेणार आहोत। उपसा भात म्हणजे पाणी बाजूला करायचं आहे आणि एका चाळणीमध्ये भात
टाकायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. ते थंड करून द्यायचं आहे भात. त्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये एक उकळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रकाचा किस आणि जिरे, मोहरी आणि हिंग, चिमूटभर हिंग, हे सर्व आपण एकत्र करून परतून घेतलेलं आहे. तर व्यवस्थितपणे 5 ते 10 मिनिटं आपण याला परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत. व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे परतून घेतलेलं आहे. तर चवीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर अजून मीठ तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये. तर यामध्ये आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत काचेचं. 2 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. तर आपण झाकण काढून घेणार आहोत. व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला भात बनवून झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि टॉप दीपाली चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.